बारामती पोटनिवडणुकीवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार दिलाय, यावर देखील सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली। एका सशक्त लोकशाहीमध्ये आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाच्या मध्ये जर त्या चौकटीत काम करायचं ठरवलं तर प्रत्येकाला इलेक्शन लढायचा अधिकार या देशात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच त्यांच्या संविधानात दिलेला आहे आणि आपण सगळे लोकशाहीवर प्रेम करणारे, विश्वास ठेवणारे लोक आहोत। माझ्यासाठी बारामती ही एक अतिशय इमोशनल गोष्ट आहे, कारण का आज पवार कुटुंबाची ओळख जी काय आहे, जी 6 दशकं पवार नाव हे महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात, देशाच्या राजकारणात आहे, हे फक्त आणि फक्त बारामती आणि महाराष्ट्राच्या तमाम मायबाप जनतेमुळे। आदरणीय पवारसाहेब, योगायोगच आहे की कालच आदरणीय पवारसाहेबांनी राज्यसभेची शपथ घेतली आणि हा प्रवास 6 दशकापूर्वी बारामतीकरांच्या आशीर्वादाने कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो विश्वास आदरणीय पवारसाहेबांवर टाकला, त्याच्यातून तो सुरुवात झाली। आणि अर्थातच माननीय अजितदादा हा माझा मोठा भाऊ होता आणि माझा भाऊ गेल्यानंतरचं हे इलेक्शन आहे, त्याच्यामुळे अर्थातच आमच्यासाठी ही एक इमोशनल गोष्ट आहे। आम्ही आमच्या घरातला कर्ता पुरुष आणि माझा मोठा भाऊ आम्ही गमावला आहे आणि त्या गोष्टीला 2 महिने देखील झालेले नाही आहेत। अजूनही त्या दुःखातून आम्ही बाहेरही पडले नाही आहेत। म्हणजे आशा काकी काय दुःखातून जात आहेत किंवा माझ्या बहिणी असतील, आमचं कुटुंब असेल, हे आम्हालाच माहिती। सगळे कामाला लागलेले आहेत, पण दादा नाही ह्याचं दुःख अर्थातच आयुष्यभर आम्हाला राहील। आणि ह्या परिस्थितीमध्ये अर्थातच आम्ही बारामतीला कॅन्डिडेट देणार नाही हे आम्ही आधीच स्पष्ट केलं होतं। आता बाकीच्यांनी काय करायचं, एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा तो वैयक्तिक आणि त्यांच्या राजकीय पक्षाचा तो विषय असतो। आणि आता राज्यसभेच्या इलेक्शनच्या वेळेस आपल्याला आठवत असेल, तेव्हा सगळ्यांचेच, म्हणजे मी जाहीरपणे महाविकास आघाडीचे आभार मानतेच, पण आमच्या विरोधात पक्षात भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिंदेंची सेना असेल, आम्ही सगळ्यांनीच एकत्र मिळून चर्चा केली। अनेक दिवस इलेक्शनच्या आधी प्रत्येकानेच एकामेकावर विश्वास दाखवला आणि आदरणीय पवारसाहेब त्यावेळेस जेव्हा निवडून आले, ती म्हणजे अनअपोज्ड इलेक्शन झालं, कारण का सगळ्यांनीच समंजसपणा आणि उत्तम डायलॉग एकामेकाशी ठेवला। आणि ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, जी कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा जो वारसा आहे, तो त्या विचारांचा वारसा आहे की विरोधक हा आपला शत्रू नसतो, ही लढाई वैचारिक लढाई आहे, ही वैयक्तिक नाही। त्याच्यामुळे मतभेद हे असलेच पाहिजेत, पण मनभेद असता कामा नये। त्याच्यामुळे राज्यसभेचं जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा सगळ्याच पक्षांनी समंजसपणा दाखवला। अनेक दिवस त्या इलेक्शनच्या आधी आम्ही सगळे सन्मानाने एकामेकाशी बोलत होतो आणि त्यातून ते बिनविरोध झालं। आणि त्याच्यामुळे बिनविरोधच्या प्रक्रिया अनेक वेळा झाल्या आहेत, काही झालेल्याही नाही आहेत। त्याच्यामुळे ह्या इलेक्शनमध्ये काँग्रेसची भूमिका ही लोकशाही पद्धतीने त्यांनी केलेली आहे, त्यामुळे त्याच्यात मला काही फारसं गैर वाटत नाही किंवा काँग्रेसला कोणी कधी कॉन्टॅक्ट केला ह्याची मला काय फारशी माहिती नाही। ताई, या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात आता काँग्रेसने तर उमेदवार दिलाय, परंतु या सगळ्या संदर्भात पार्थ पवार माध्यमांशी बोलताना म्हटले की काँग्रेसचा हा सगळा डाऊनफॉल सुरू